जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण IMPS म्हणजे काय याची माहिती पाहणार आहोत। तर बघा, IMPS ही NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे सुलभ मनी ट्रान्सफर सेवा आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर IMPS चे पूर्ण रूप म्हणजे इमिजिएट पेमेंट सर्व्हिस असं त्या ठिकाणी IMPS ला म्हटलं जातं। ही एक तात्काळ पेमेंट सेवा आहे जी लोकांना बचत खात्यांमधून रिअल टाइममध्ये पैसे पाठवू आणि प्राप्त करू देते, म्हणजे पैसे ट्रान्सफर सुद्धा करता येतात आणि तुम्हाला मिळवता सुद्धा येतात। ही सेवा मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगद्वारे आंतर बँक व्यवहार सुलभ करते। IMPS वापरण्यामागील प्रमुख कारण म्हणजे ते 24 तास 7 दिवस आणि 365 दिवस उपलब्ध आहे, ज्यामुळे ते अत्यंत लवचिक आणि विश्वासार्ह बनते। सार्वजनिक आणि राजपत्रित सुट्टीच्या दिवशी बंद असलेल्या बँक शाखांप्रमाणे IMPS नेहमी उपलब्ध असते। याचा अर्थ असा की तुम्ही खात्री बाळगू शकता की तुम्ही हस्तांतरित केलेला निधी बँकेच्या सुट्टीच्या दिवशीही गंतव्यस्थानापर्यंत पोहोचेल। म्हणजेच मित्रांनो, ज्या दिवशी तुमची बँक बंद असेल त्या दिवशी सुद्धा जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी IMPS द्वारे पैसे ट्रान्सफर केले तरीही त्या समोरच्या व्यक्तीला तुमचे पैसे त्या ठिकाणी सुट्टीच्या दिवशीही मिळू शकतात। अशा पद्धतीची सुविधा ही IMPS आहे। 365 दिवस ही सुविधा त्या ठिकाणी सुरू असते। त्यानंतर बघा, IMPS विषयी काही महत्त्वाचे मुद्दे। देशात निधी हस्तांतरणाचे अत्यंत पसंतीचे माध्यम असल्याने IMPS काही वैशिष्ट्यांसह लोड केलेले आहे। IMPS ची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहे। पहिलं वैशिष्ट्य लवचिक म्हणजे फ्लेक्सिबल आहे। IMPS विविध पैलूंमध्ये अत्यंत लवचिक आहे, अशा काही पैलूंमध्ये हे समाविष्ट आहे। दुसरं म्हणजे उपलब्धता, त्याला आपण अवेलेबिलिटी म्हणू शकतो। IMPS 24 तास 7 दिवस आणि 365 दिवस कार्यरत असते। पैसे जमा करण्यासाठी किंवा ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची आणि लांब रांगेत थांबण्याची गरज नाही। तुम्ही ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी IMPS ची सुविधा करू शकता। त्यानंतर बघा, मल्टी प्लॅटफॉर्म सपोर्ट सुद्धा या ठिकाणी आहे। जरी IMPS सामान्यतः मोबाईल बँकिंगसाठी डिझाईन केलेले असले तरी ते नेट बँकिंगला सपोर्ट करते। तर बघा, तुम्ही मोबाईल बँकिंगद्वारे आणि नेट बँकिंगद्वारे सुद्धा IMPS द्वारे पैसे ट्रान्सफर करू शकता। अष्टपैलू म्हणजेच वर्सॅटाईल। तर बघा, IMPS हे अष्टपैलू आहे कारण ते फक्त पैसे पाठवणे आणि प्राप्त करण्याऐवजी इतर अनेक उद्देशांसाठी वापरले जाऊ शकते। देयके म्हणजेच पब्लिक टू पब्लिक आणि पब्लिक टू P2M म्हणजेच पब्लिक टू मॅनेजमेंट पेमेंट म्हणून वर्गीकृत केली जाऊ शकते। P2P आणि P2M दोन्ही मोड ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन व्यापारी पेमेंट, इन्शुरन्स प्रीमियम पेमेंट, OTC पेमेंट, शाळा आणि कॉलेजेसची फी पेमेंट, युटिलिटी बिल पेमेंट आणि ट्रॅव्हल आणि तिकीट यासाठी पेमेंट करण्यासाठी वापरले जाऊ शकतात। तर बघा, IMPS द्वारे तुम्ही सर्वच पद्धतीचे पेमेंट त्या ठिकाणी करू शकतात। वापरण्यास अगदी सोपे आहे, इझी टू यूज आहे। निधी हस्तांतराच्या इतर पद्धतींच्या तुलनेत IMPS वापरण्यास अगदी सोपे आहे। पैसे हस्तांतरित करण्यासाठी तुम्हाला फक्त मोबाईल नंबर किंवा मग बँक खात्याशी लिंक केलेला जो काही मोबाईल नंबर आहे त्याची तुम्हाला माहिती त्या ठिकाणी असायला हवी आणि प्राप्तकर्त्याचा अद्वितीय MMID त्या ठिकाणी आवश्यक असेल तर तुम्ही पैसे IMPS द्वारे ट्रान्सफर करू शकता। त्यानंतर बघा, जलद मनी ट्रान्सफर म्हणजेच फास्ट मनी ट्रान्सफर या ठिकाणी होत असते। नावाप्रमाणेच IMPS हे एक झटपट मनी ट्रान्सफर माध्यम आहे जे रिअल टाईममध्ये निधी हस्तांतरण सुलभ करते। एक सुरक्षित माध्यम आहे, त्याला आपण सिक्युअर मीडियम म्हणू शकतो। निधी हस्तांतरण माध्यम म्हणून इंटरनेटचा वापर करूनही IMPS हे निधी हस्तांतरणाचे सर्वात सुरक्षित माध्यमांपैकी एक आहे। बँक सर्व्हर फायरवॉलद्वारे बऱ्यापैकी सुरक्षित आहे, तर वेबवर प्रवास करणारा डेटा एन्क्रिप्टेड आहे, ज्याला क्रॅक करणे जवळपास अशक्य आहे। मात्र मानवी चुकांसाठी सुरक्षा जाळी नाही। त्यानंतर बघा, मोबाईल अलर्टसुद्धा या ठिकाणी आहे। IMPS मोबाईल बँकिंगचा पूर्ण क्षमतेने वापर करते। तुम्ही प्राप्तकर्त्याकडे निधी हस्तांतरित करताच प्रेषक आणि प्राप्तकर्ता दोघांनाही ॲपवरून सूचना म्हणून बँकेकडून मजकूर संदेश प्राप्त होतो। तर बघा, ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे पाठवणार असाल त्यांनासुद्धा त्या ठिकाणी अलर्ट त्या ठिकाणी प्राप्त होतो आणि जर तुम्ही पैसे पाठवणार असाल किंवा ज्या व्यक्तीच्या खात्यातून पैसे पाठवले जात आहेत त्या व्यक्तीला सुद्धा त्या ठिकाणी अलर्ट मेसेज प्राप्त होतो। अगदी सुलभ आणि सिक्युअर पद्धतीने ही पैसे ट्रान्सफर करण्याची पद्धत आहे। तर अशा पद्धतीने आपण IMPS ची सुद्धा माहिती पाहिलेली आहे। सर्वच माहिती आपण पाहिलेली आहे। पेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।